उद्धाराया ताराया दुःख दूर साराया, उद्धाराया ताराया दुःख दूर साराया, कैवरिया जनाला भला, बाळ जन्मला तो भीम जन्मला, बाळ जन्मला तो भीम जन्मला, जन्मला भीम जन्मला, जन्मला भीम जन्मला. आंधळ्या त्या जीर्ण अशा रूढीला पाहून, काळासाठी आला रे काळ तो होऊन. आंधळ्या त्या जीर्ण अशा रूढीला पाहून, काळासाठी आला रे काळ तो होऊन. फुलली सारी धरणी मानवाच्या जीवनी, फुलली सारी धरणी मानवाच्या जीवनी. दुबळा समाज जागला, बाळ जन्मला तो भीम जन्मला, बाळ जन्मला तो भीम जन्मला, जन्मला भीम जन्मला, जन्मला भीम जन्मला. उद्धाराया ताराया दुःख दूर साराया, उद्धाराया ताराया दुःख दूर साराया, कैवरिया जनाला भला, बाळ जन्मला तो भीम जन्मला, बाळ जन्मला तो भीम जन्मला. तर धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. माझ्या आवाजातील गीत तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्हाला कोणते गीत ऐकायचे आहेत तेही मला नक्की सांगा. मी नक्की सादर करण्याचा प्रयत्न करत राहीन. मी गायिका नाही आहे, पण मला आवड आहे आणि माझी हीच आवड मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. जसे शक्य होतील तसं मी व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करतच जाईन. तर लवकरच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येत आहे. 14 एप्रिल रोजी आपण साजरी करतो. तर सर्वांनी मिळून आपल्याला ती सेलिब्रेट करायची आहे. कारण की लक्षात घ्या, महामानव कुठल्याही एका विशिष्ट जातीसाठी काम करत नसतो. तर महापुरुष जेव्हाही काही असं मोलाचं कार्य करून जात असतात, तेव्हा सगळा जो समाज आहे त्या समाजामध्ये बदल घडत असतो. त्यामुळे ना प्रत्येक महामानवाची, प्रत्येक महापुरुषाच्या कार्याची, कारकिर्दीची, त्यांच्या शौर्याची, त्यांच्या कामगिरीची जी जाणीव आहे ती आपल्या मनामध्ये नक्की आणि नक्की असली पाहिजे. जरीही तुम्हाला जास्त वेळ भेटत नसेल तुमच्या दैनंदिन आयुष्यामधून, तरी सुद्धा आपल्या जेव्हा पण जयंती येते किंवा काही त्यांनी कार्य केलेला एखादा दिवस येतो ना, तेव्हा एक 5-10 मिनिट वेळ काढून तरी त्यांनी नेमकी काय कामगिरी केलेली आहे, काय अशी युगप्रवर्तक अशी गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडलेली आहे, आपल्या समाजामध्ये घडलेली आहे, आपल्या देशामध्ये घडलेली आहे, त्याचं थोडं तरी वाचन आपण नक्कीच केलं पाहिजे. नुसतं स्टेटस ठेवून उपयोग नाही. तर नेमकी त्यांनी काय कामगिरी केलेली आहे हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर जाती जातीमध्ये विभागून नव्हे तर विविधतेमध्ये एकता ठेवणारा आपला भारत देश आहे, जपणारा आपला भारत देश आहे. प्रथम आणि शेवटी आपण भारतीय आहोत, ही गोष्ट आपण कधीच विसरू नये. माणुसकी हा एकच धर्म श्रेष्ठ आहे आणि तोच आपण जपला पाहिजे, नेहमी लक्षात ठेवा. तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा बाबासाहेबांचा मोलाचा संदेश आपण नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे. असंही आपल्या सगळेजण आपण आता सुशिक्षित होत आहोत. तर त्याच सुशिक्षित होण्याचा जो योग्य वापर आहे तो आपण आपल्या जीवनामध्ये सुरुवातीला केला पाहिजे. एक उत्तम नागरिक म्हणून आपण जगलं पाहिजे. सुरुवातीला तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य घडवा. स्वतःचं आयुष्य घडवल्यानंतर जर तुम्हाला समाजासाठी काही करता येत असेल तर तेही तुम्ही केलं पाहिजे. आपण ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीचं देणं लागतं, हे नेहमी लक्षात ठेवावं. आणि आयुष्य जेव्हा तुम्ही चांगलं करत असाल तेव्हा जर तुम्हाला शक्य असेल समाजासाठी काही करू शकत असाल तर नक्कीच फूल नाही फुलाची पाकळी आपण नक्कीच करत राहिलं पाहिजे. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओस आहेत. फारसं मला काय असं बोलता येत नाही म्हणा, पण जेवढं माझे विचार आहेत त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओस आहेत. तोपर्यंत धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.